यानंतरचा उतारा वाचनाचा कार्यक्रम, पुस्तक उतारा वाचन आपण करतोय. आपल्याकडे 2 दिग्गज वक्ते आलेले आहेत. पुस्तक वाचनासाठी सन्माननीय सुप्रिया विनोद. सगळे त्यांना ओळखताच, पण तरीही एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. या प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या पदवीधर प्रतिभा मतकरी यांच्या कन्या आहेत. तर प्रसिद्ध नाटककार, समीक्षक माधव मनोहर यांच्या नात आहेत. म्हणजेच कलेचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेलं आहे. या स्वतः जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्सच्या पदवीधर आहेत आणि पोर्ट्रेट्स आणि म्युरल्समध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. या स्वतः उत्तम लेखिका आहेत. अनेक मासिकात आणि नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. वडील रत्नाकर मतकरींवरील रंगधर्मी रत्नाकर मतकरी माणूस आणि कलावंत या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं आहे आणि वडिलांनीच सुरू केलेल्या वंचितांचा रंगमंच या संस्थेचं काम त्या सातत्याने बघत असतात. 3 पुस्तकांचं लेखन त्यांनी केले. त्यापैकी एका कादंबरीवर आधारित त्याच नावाचं नाटक आलेलं आहे. बालनाट्यापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रत्नाकर मतकरी आणि हिंदीत सत्यदेव दुबे अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाटकातून त्यांनी अभिनय केलेला आहे. आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नाटकं, चित्रपट, मालिकांमधून काम केलेलं आहे आणि पुरस्कारही मिळवलेले आहेत. त्यातले फक्त 2 मुख्यांचा मी इथे उल्लेख करते, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यांची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे इंदिरा नाटकातली शीर्षक भूमिका. ती त्यांनी एवढ्या ताकदीने उभी केली आहे की त्यानंतर आलेल्या जब्बार पटेलांच्या यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाचे या मराठी चित्रपटात, मधुर भांडारकरांच्या इंदू सरकार या हिंदी चित्रपटात आणि NT रामाराव यांच्यावर आधारित 2 तेलुगू चित्रपटांमध्येही इंदिरा गांधींची भूमिका त्यांनी अगदी हुबेहूब साकारलेली आहे. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि मट्टा सन्मानमध्ये त्या 4 वर्षे परीक्षक राहिलेले आहेत. अशा या सन्माननीय विभूतींचा सत्कार करायचा मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रतिभा सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय सुप्रियाताईंचा सत्कार करावा. प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी जरा पुढे येऊन बसावं. धन्यवाद. आपले दुसरे वाचक आहेत मंगेश भगवान सातपुते. त्यांनाही सर्वजण ओळखताच, पण त्यांचाही थोडक्यात परिचय मी इथे करून देते. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1976चा. त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA BEd ही पदवी घेतलेली आहे. त्यांनी अभिनय केलेले मराठी हिंदी चित्रपट असे आहेत बनगरवाडी, वळू, नटरंग, बस्ता, गुलदस्ता, एक डाव धोबी पछाड, कोण आहे रे तिकडे, सेंटिमेंटल, कुरुक्षेत्र, तेरा मेरा साथ रहे, वास्तव, प्राण जाए पर शान ना जाए. त्यांनी दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर केलेली नाटकं म्हातारे जमीन पर, गावात होईल शोभा, अबीर गुलाल, तोच परत आलाय आणि प्रायोगिक रंगभूमीवर केलेली नाटकं भगतसिंग वन्स मोर, मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास, जे जे होईल ते ते पाहावे आणि मॅड सखाराम. व्हॉइस आर्टिस्ट म्हणून स्टोरीटेल ॲपवर 20 पुस्तकं आणि ऑडिबल ॲपवर 5 पुस्तकं त्यांच्या आवाजात उपलब्ध आहेत. गेली 14 वर्ष झी टॉकीज या भारतातल्या पहिल्या मराठी चित्रपट वाहिनीचा आवाज म्हणजेच चॅनल व्हॉइस म्हणून ते कार्यरत आहेत. 2008 ते 2024 या कालावधीत 250हून अधिक मराठी चित्रपटांचं डबिंग कोऑर्डिनेशन त्यांनी केलं आहे. तसंच असंख्य कमर्शियल जाहिराती आणि महाराष्ट्र शासनाच्या 50हून अधिक जनजागृतीपर जाहिरातींसाठी त्यांनी आवाज दिलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्यासाठी जनहितार्थ 5 जाहिरातींचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. मुंबई एरर या लघुपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे आणि या लघुपटाला 2013 ते 2016 या कालावधीत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या सन्माननीय मंगेश भगवान सातपुते यांचा सत्कार करण्याचं विनंती मी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रतिभा सराफ यांना करते.
धन्यवाद. लेखक नितीन साळुंके आलेत का? कृपया रंगमंचावर यावं. आणि दुसरी एक प्रेक्षकांना सूचना आहे, 2074 नंबरची कोणाची गाडी आहे ती जरा कृपया काढायची होती. मागच्या गाड्या अडकलेल्या आहेत त्याच्यामुळे. 2074 गाडी कोणाची आहे, कृपया ती गाडी काढावी. आणि नितीन साळुंके सर. आपल्या पुस्तक उतारा वाचण्याच्या कार्यक्रमाला तर सुरुवात होत आहे. मी मंगेश सातपुते सरांना विनंती करते की त्यांनी आपलं गोविंद नारायण माडगावकर लिखित मुंबईचं वर्णन या पुस्तकातील उतार्याचं वाचन करा. नमस्कार. गोविंद नारायण माडगावकर लिखित मुंबईचे वर्णन या पुस्तकातील प्रकरण 7 मधील हा उतारा मी आपल्यासमोर सादर करतोय. वर्षातून 3-4 महिनेपर्यंत कुत्रे मारावे असा एक या शहरात सरकारी कायदा होता. यावर हुकूम प्रतिवर्षी जाहिराती छापून नाकोनाकी चिकटवीत अथवा शहरामध्ये थाळीपिटीत मग सरकारी शिपाई व कुत्रे मारू लोक रस्तोरस्ती फिरून सापडेल त्या कुत्र्यास मारून टाकीत आणि त्याबद्दल त्यांस दर कुत्र्यास 8 आणे इनाम मिळे. अशी ही वहिवाट पुष्कळ वर्षेपर्यंत चालली होती. कुत्रे मारण्याचा कायदा केव्हापासून सुरू झाला व तो का केला याचा बराबर शोध लागत नाही. परंतु ज्यास विचारावे तो ही वहिवाट पुष्कळ वर्षांपासून आहे असे सांगतो. सुमारे 60 वर्षांच्या एका गृहस्थाने याविषयी असे सांगितले की आपण 15 वर्षांच्या वयात होतो तेव्हा हा कायदा नवीनच निघाला होता. यावरून हा कायदा निघून आज 45 वर्षे झाली असे दिसते. याविषयी कोणी असे सांगितले की मुंबईत काही वर्षांमागे एक सधन सरकारी इंग्रज कामगार कुत्रा चावून मेला. त्याने मरते समयी सरकारात पुष्कळ द्रव्य ठेवून असा अर्ज केला की मुंबई शहरात जी रस्तोरस्ती कुत्री फिरून लोकांस उपद्रव करीतात व येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून येतात त्यास प्रतिवर्षी आपल्या अनामत ठेवलेल्या द्रव्याचे जे व्याज येईल ते खर्च करून मारून टाकावी. ह्याप्रमाणे ही वहिवाट पुष्कळ वर्षे चालत आली. कुत्रे मारू लोक कुत्रे मारून पोलीस मास्तरास नेऊन दाखवीत म्हणजे त्यास दर कुत्र्यास ₹अर्धा मिळे. याप्रमाणे प्रतिदिवशी 2 गाडे मेलेली कुत्री जमत मग ती नेऊन पुरून टाकीत. कधीकधी मारून रस्त्यावरच टाकीत मग ती 1-2 दिवसांनी कचऱ्याच्या गाडीत घालून नेत. पुढे काही वर्षांनी पोलीस मास्तराने असा हुकूम केला की कुत्रे मारून टाकावे आणि त्यांच्या शेपट्या सरकारात दाखल कराव्या म्हणजे त्याला वहिवाटीप्रमाणे बक्षीस मिळेल. परंतु त्यामध्ये बहुतेक तनखोरी करावयास लागले. ती अशी, कुत्रा रस्त्यात सापडला असता त्याचे शेपूट कापून घ्यावे आणि त्यास सोडून द्यावे. मग पूर्ववत कुत्रे मारून चौकीवर नेऊन दाखवण्याचा हुकूम आला. पुढे सन 1830च्या सुमारास सन जमशेदजी जिजीभाई, शेठ मोतीचंद खेमचंद, शेठ देवीदास मनमोहनदास व दुसरे कित्येक पारशी व दक्षिणी महाजन मिळून सरकारास अर्ज केला की कुत्रे असे मारितात ते मारू नयेत. परंतु सरकारने त्यास पकडून कोठेतरी नेऊन सोडावे. हे काही वर्षे सरकारने कबूल केले. मग कुत्र्यांस धरून नेऊ लागले. हे धरून ठेवलेले कुत्रे एक वखार भाड्याने घेऊन तीत ठेवीत आणि संधी सापडेल तेव्हा जहाजात भरून बाहेर लावून देत. अशी ही वहिवाट काही दिवसपर्यंत चालली. कुत्रे मारू लोक ₹अर्धा आस्थेने सापडेल तिकडून कुत्रे धरून येत. कोणाच्या ओटीवरून धरून नेत, कोणाच्या वाड्यात शिरून धिंगामस्ती करून कुत्रे घेऊन जात. त्यास एक सरकाराचा हुकूम, दुसरे पोलीस अंमलदार बरोबर असे आणि तिसरे दर कुत्र्यास 8 आणे मिळत. मग काय विचारता. परंतु सरकाराची जाहिरात अशी असे की धन्या वाचून रस्त्यात व गल्लीत जे कुत्रे फिरत असतील त्यासच मारावे व धरून आणावे. कोणाच्या वाड्यात व ओटीवर असतील त्यास धरू नये. वाणी इत्यादी गुजर लोक कुत्र्यांचा प्रतिपाळ करण्यात व त्यास अन्न पाणी देण्यात मोठे पुण्य आहे असे समजतात. त्यास कुत्र्यांची याप्रमाणे दशा होते हे पाहून फार वाईट वाटे. परंतु सरकारापुढे नाईलाज असे म्हणून उगेच राहत.
पारशी लोकात कुत्रा हा पवित्र प्राणी मानितात व उत्तर कार्य होते ते समयी त्याची त्यास गरज पडती. जसा हिंदू लोकात कावळ्याने पिंडास स्पर्श केला पाहिजे तसाच प्रकार पारशांमध्येही आहे. अशा प्रसंगी काही अन्न तयार करून ते कुत्र्यास घालितात. म्हणून हे लोक कुत्र्यावर फार भक्ती ठेवितात. कुत्रे मारू वाड्यात शिरून गृहस्थांच्या ओटीवरील कुत्रे धरून नेत हे पाहून त्यास मोठे दुःख होत असे. सन 1832 जून महिन्याचे 7 तारखेस पारशी लोकांनी मुंबईत हरताळ पाडून मोठा दंगा केला. त्याचे कारण असे सांगतात की पूर्व दिवशी कुत्रे मारू लोकांनी कोटांतील पारशी वाड्यात शिरून कित्येक गृहस्थांच्या ओटीवरील कुत्रे धरून नेले. त्यावेळी पारशी लोकांनी त्यास सांगितले की हे तुम्ही करू नका व असे कुत्रे धरणे सरकारी कायद्याविरुद्ध आहे. जर ती कुत्री धरिली आहेत ती सोडून द्या. परंतु ज्यांनी ते ऐकून न घेता कुत्रे घेऊन चालते झाले त्यावेळी पारशांची आणि त्यांची थोडी लटापटी झाली. नंतर आसपासचे 150 पारशी जमून असा कट केला की जून महिन्याचे 7 तारखेस मुंबईतील दाण्या दुण्याची वगैरे सर्व दुकाने बंद पाडून हरताळ पाडावा आणि इंग्रज लोकांचे खाणे बंद होईल असे करावे. अशी मसलत करून त्यांनी कोटांतील व बाहेर कोटांतील बाजाराच्या लोकांस मसलत देऊन तयार केले. परंतु ह्यामध्ये एक गोष्ट संतोषाची होती की श्रीमंत पारशी लोक यात नव्हते व त्यास ह्या गोष्टीची माहिती देखील नव्हती. या दंग्यात पारशी लोकांचे बबरजी, पाणके आदी करून बहुतेक हलक्या प्रतीचे लोक असून 5-25 मध्यम प्रतीचे गृहस्थ होते. या दिवशी त्यांनी बाजार बंद करून सोल्जर व इतर इंग्रज लोकांस रोटी व पाव कुलाब्यास जात होते ते बंद केले. कित्येक खाटकी लोक यास अनुकूल नव्हते. ते मांस घेऊन जात असता त्यास मारून त्याकडचे मांस घेऊन कोटाच्या चरात टाकून दिले. किरिस्ताव लोक पाव घेऊन जात होते त्यांचे पाव रस्त्यात फेकू देऊन त्यास हाकून लाविले. याप्रमाणे त्यांनी सकाळपासून 10-11 वाजत तोपर्यंत धिंगामस्ती चालविली. हे पाहून इंग्रज लोकांस मोठी दहशत प्राप्त झाली. मॅजिस्ट्रेटाने टाउन मेजरास लिहून पाठविले की पारशी लोकांनी दंगा मांडिला आहे तर त्याचा बंदोबस्त करायास काही लष्कर पाठवून द्यावे. परंतु पुष्कळ वेळेपर्यंत त्याने तसे केले नाही. कुलाब्यास गोरी पलटण होती. तीस खाणे पोहोचायचे ते त्या दिवशी पोहोचले नाही. इंग्रज लोकांच्या गाड्या हापिसात जात होत्या त्यास अटकाव करू लागले. कित्येक हापिसे उघडूच दिली नाहीत. याप्रमाणे यांनी धुमाळी मांडली होती. सुप्रीम कोर्टातील मुख्य न्यायाधीश सर जॉन आद्री हे त्या रस्त्याने कचेरीस जात होते. त्यांच्या गाडीस अडविले आणि रस्त्यातील कचरा व 1-2 मेलेल्या घुसी त्यांच्या गाडीत फेकून दिल्या. असा यांनी अनर्थ मांडिला. मग मॅजिस्ट्रेटाने कित्येकास धरून कैद केले व सर जमशेदजी जीजीभाई व दुसऱ्या प्रख्यात पारशी गृहस्थास यांचा बंदोबस्त करण्याविषयी सांगून पाठविले. त्यांनीही बास शांत करण्याचे उपाय योजिले. परंतु जे अडाणी लोक आपल्या गुरमीत होते ते शुद्धीवर येईनात. मग टोन मॅनेजर यांनी कुलाब्याहून 2-3 वाजताना गोऱ्या लोकांची पलटण आणून उभी केली. अशा मसलतीने की तसाच प्रसंग गुजरला असता बार सोडण्याचा हुकूम करावा. त्याचा हा निकर पाहून पारशांची टोळी विस्कळीत पडत चालली. मग त्यांची जूट फुटली आणि हळूहळू जिकडे तिकडे पळू लागले. मुंबईमध्ये इंग्रज लोकांचा अंमल चालू झाल्यापासून दरोडे, पुंडावकी अशा चोऱ्या होणे हळूहळू बंद होत गेले होते. परंतु साधारण चोऱ्या व तरकटे पुष्कळ वर्षेपर्यंत चालत असत. असे सांगतात की पूर्वी लोक दिव्यात वात पडली की दरवाजे बंद करून जिकडे तिकडे चोरांच्या व तरकटी लोकांच्या भयाने घरात पडून राहत. रस्त्यांतून जात असता संध्याकाळच्या कित्येकांच्या पागोट्या जात व कित्येकांच्या अंगावरचे दागिने काढून घेऊन हाणमार करून त्यास लावून देत. सुमारे 35 वर्षांमागे एक विलक्षण रीतीची तरकट मंडळी या शहरात निघाली होती. हे लोक दिवसाढवळ्या उघडीपणी सावकार लोकांचे हजारो रुपये राजरोष लुटीत. त्यांचा प्रकार असा होता. ह्या टोरलीतील 10-15 लोक जमून 100-150 रुपये दरमहा कबूल करून एखादा बंगला भाड्याने घेत व त्यात एक जण इंग्रजाचे सोंग घेऊन व्यापाऱ्याचा डौल घालून पडदा लावून बसे व कोणी कारकून, कोणी खजांजी, कोणी दलाल असे होऊन व्यापारी लोकांस बोलवून आणून त्यांच्याकडून मोतिये, शाली, सोने, पोवळी असा नकद माल खरेदी करीत आणि लागलाच तो एखाद्या व्यापाऱ्यास स्वस्त मोलाने विकून त्याचे टक्के करीत किंवा आपसात वाटून घेत.
मग खुर्च्या, टेबले व दुसरे जे हापिसाकरिता सामान सजविले होते तेही अर्ध्या मोलास एखाद्या जरी पुराण्यास विकून टाकून चालते होत. आणि मालाची मुदत भरून सावकार पैसा मागायास यावयाच्या पूर्वी जिकडे तिकडे सामसूम होऊन काही पत्ता लागू देत नसत. कधीकधी मोगलांचे, नवाबाचे किंवा एखाद्या राजाचे सोंग घेऊन एखाद्या वाड्यात जाऊन राहत. मग त्याच्या नावावर हजारो रुपयांचा माल घेऊन ह्याचप्रमाणे पळून जात. अशी अनेक तऱ्हेची तरकटे होत. कोणत्या वेळी कोणत्या मनुष्यास कोणत्या रीतीने हे लोक फसवितील याचे प्रमाण नव्हते. हल्ली या प्रकारची बहुत करून तरकटे मोडीरली जी आहेत, तरी लबाड लोकांचा जथ्था अजून मोडला नाही. गाव आहे तेथे म्हारवाड आहेच. दुसरी एक अट्टल तरकटी लोकांची जूट पुष्कळ वर्षांपासून मुंबईत होती. हीच बंदर गँग असे म्हणत हित प्रतिष्ठित खोजे, मेमण, लवाणे, भाटिये व दुसऱ्या जातीचे लोक होते. हे सर्व मिळून सुमारे 300 लोकांची टोळी होती. हित कित्येक लाखो रुपयांचे धनी होते आणि हे सभ्या लोकात गणले जात. यांच्या गाड्या, घोडे व हवेल्या पाहूनच लोकांस त्यांचा प्रतिष्ठितपणा कबूल करणे भाग पडे. यातून कित्येकांची मोठमोठाली जहाजेही होती. आपला तरकटी धंदा चालवायास यांनी पुष्कळ मचवे ठेविले होते आणि ह्यांचा सगळा व्यापार रात्रीचा चाले. हे लोक बाहेर गावांतून तंबाखू व दुसरा माल आणून बंदरात उतरीत आणि तो जकात भरल्या वाचून शहरात आणून वखारीत भरून टाकीत. हे कृत्य साधायास त्यांनी कनिस्टेबल म्हणजे कॉन्स्टेबल, हवालदार व पोलीसचे व कस्टम खात्यातील कित्येक शिपायांस दरमहा ठरवून आपल्या हाताखाल करून ठेविले होते. सरकारांतून कामगारांस जसा दरमहा मुशारा मिळतो त्याचप्रमाणे हेही लोक त्यांची नावे लिहून त्यांचे वेतन महिन्याच्या महिन्यास पोचवित असत असे सांगतात. ह्याशिवाय ते एखादे वेळी डाव साधला तर बंदरातील माल लुटून नेत. तारवावर देखील घालायास चुकत नसत. यांनी मुंबई बंदरात मोठाच गहजप मांडला होता, परंतु पुष्कळ वर्षेपर्यंत याचा काहीच शोध लागला नाही. यात जे 8-10 आसामी लक्षाधीश होते ते केवळ मालखाऊ मात्र. काम करणारे निराळेच होते. हे घरी बसल्या प्रतिवर्षी हजारो रुपये आपल्या जामदारखान्यात ओढून घेत. परंतु वाईट कर्म कितीही सावधगिरीने केले तरी ते उघडकीस आल्या वाचून राहणार नाही. ईश्वर दुष्ट लोकास मागे पुढे केव्हा तरी शासन करतोच. कर्मधर्म संयोगाने यांच्या तरकटाचा घडा फुटून सुमारे सन 1843 ज्यावेळी पोलीस खात्यात कप्तान बरोज यांचा अंमल चालला होता त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस येऊन कित्येक तरकटी लोकांस धरिले. कित्येक पळून गेले व कित्येकास शासन होऊन काळ्या पाण्यावर पाठविले. मुंबईतील बंदरात 1-2 वर्षी माल भरलेल्या मोठमोठाल्या तरकटी जहाजास आग लागून ती एकाएकी जळून जात. परंतु हा अनर्थ होण्याचे मूळ काही सापडत नसे. पुढे दैवगतीने हेही उघडकीस आले. याचा असा प्रकार होता की सदरी सांगितलेल्या टोळीतील कित्येक असामी व्यापारात प्रख्यात होते. ते कापूस, अफीण किंवा दुसऱ्या मोठ्या किमतीचा माल चीनास किंवा इंग्लंडास जाण्याचा आहे असे सांगून एखादे मोठे तारू नोरी घेत आणि त्यात असा माल भरतो असे विमा उतरणाऱ्यास सांगून त्याबद्दल त्यात रेती, माती, कचरा, काटे, दगड, चिंध्या मिळेल ते भरून त्याचे गरे तयार करून तारवावर चढवीत आणि आपण कापूस किंवा अफीण चढविली आहे असे विमा उतरणाऱ्या मंडळीस सांगून एकदम 5-7 लक्ष रुपयांचा विमा उतरीत. आणि मग त्या जहाजाचा नांगर उचलून बंदरातून थोडेसे बाहेर गेले म्हणजे त्यास आग लावण्याची किंवा बुडवून टाकण्याची तजवीज ठेवीत. आणि मग ते साधले म्हणजे विमावाल्यांकडून एकदम लाखो रुपये भरून घेत. ही अशी जहाजास आग लावण्यास व बुडविण्यात ते जहाजातील कप्तानास हाती धरीत व त्याच्या हाताखालील कित्येक खलासी लोकांसही फितूर करून त्यांचकडून हे अघोर काम करवीत. यांची कर्मे अशा प्रकारे उघड झाली. सन 1842च्या ऑक्टोबर महिन्यात ह्या टोळींतील कित्येक असामींनी बेल्विडेर या नावाच्या एका जहाजावर आपण उंच किमतीचा माल चढवितो असे सांगून वहिवाटीप्रमाणे त्यात भलत्याच प्रकारचे गड्ढे लादून त्याचवर सुमारे 7.5 लक्ष रुपयांचा विमा उतरला आणि त्यातील कप्तानास पुष्कळ द्रव्य देऊ करून रस्त्यात या जहाजास आग लावून जाळून टाकण्यास मथविले. मग त्याने सिंगापूरच्या रस्त्यावर ह्या तारवास आग लावून जाळून टाकिले. ही बातमी लागताच विमावाल्यांकडे ह्यांनी रुपयांचे मागणे केले. पुढे या मंडळींतील लोकांमध्ये द्रव्याच्या वाटणीमध्ये काही
कम जास्त झाल्यामुळे आजच्या आत फुटाफूट होऊन एक दोघे सरकारतर्फेने साक्षीदार होऊन हे कृत्य सरकारात कळविले. मग हे सगळे तरकट उघडकीस आल्यावर ह्यांची टोळी फुटून जिकडे तिकडे पळून गेली. आलूपारू व त्याचे कित्येक सोबती हे हापसणात जाऊन लपून राहिले होते. परंतु सरकाराने मोठी खटपट करून त्यास सन 1844मध्ये धरून आणून ऑक्टोबर महिन्याच्या सेशनात त्यांचा इन्साफ केला. ह्यांचा इन्साफ एकसारिखा 3 दिवस होत होता. त्याचा ठराव होऊन आलूपारू यास काळ्या पाण्याची जन्मटेप व शिवजी आमल यांस 10 वर्षाची टेप झाली आणि हाजी भोगाभाई यांस 1.5 वर्षांची नव्या तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा झाली. धन्यवाद. मंगेश, मला वाटतं या भाषेचा तुझा प्रचंड अभ्यास झालेला आहे पूर्वीच्या. माझ्या 25 वर्षातल्या व्हॉइसिंगच्या करिअरमधला सगळ्यात कठीण मराठी उतारा मी आज वाचला. त्यामुळे आम्हाला खूप विशेष वाटलं आज तुझ्या विशेष आवाजामध्ये इतका कठीण उतारा तू वाचून दाखवलास. माझ्या सुदैवाने माझा आजच्याच मराठीत आहे. नितीन साळुंखे सर मला वाटतं आहेत ते इथे आलेले, वर काय येत नाही येत. त्यांचं अतिशय सुंदर, म्हणजे मी झेरॉक्स करणार होते पण हे पुस्तक दाखवावं म्हणून अतिशय सुंदर रीतीने मनोविकासने काढलेलं हे पुस्तक आहे. याचे 2 भाग आहेत, अज्ञात मुंबईचे आणि नेहमीप्रमाणे चंद्रमोहन कुलकर्णी आणि राजेश भावसार यांचं बाकीचं काम आहे. त्यामुळे याचं फार सुंदर मुखपृष्ठ आणि आतली सजावट आहे. पुस्तक अर्थातच खूप सुंदर आहे. मुंबईची वेगळी माहिती आपल्याला यातूनही मिळेल. मुंबईच्या रस्त्यावर धावलेली पहिली मोटर कार. पालखी युगातून आपण आता थेट आधुनिक युगात येऊ. पालखीसोबत मुंबईत बैलगाड्या प्रचलित होत्या, घोड्यागाड्याही होत्या, पण त्या होत्या धनवंतांच्या. सर्वसामान्य लोकांचं बैलगाडी हेच प्रवासाचं मुख्य साधन असे. आताच्या मोटारगाड्यांमध्ये असतात तसे या बैलगाड्यांमध्येही प्रकार होते. एक बैलाच्या गाडीला छकडा म्हणत, मुंबईत एक बैलाच्या गाडीला रेकला असंही म्हणत. रेकला चौकोनी पेटीसारखा बंदिस्त केला की तिची सारवट गाडी होई. जरा बऱ्या आर्थिक परिस्थितीतली माणसं 2 बैलांची गाडी वापरत, तिला खटारा म्हणत. थोडी तालेवार माणसं या 2 बैलांच्या गाडीला उन्हा पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून बांबूच्या तट्ट्यांचं छप्पर बांधत. अशा छपरी गाडीला धामणी म्हणत. हे बैलगाड्यांमधील टॉप एंड मॉडेल. शिवाय गाडी ओढणाऱ्या बैलांची बॉडी, त्यांच्या गळ्यातल्या घुंगुरनी घंटा, शिंगांवर बांधलेले विविधरंगी गोंडे, बैलांच्या पाठीवरच्या झुली, गाडीची रंगसंगती अशा ॲक्सेसरीज गाडी मालकाची ऐपत दर्शवत असत. अर्थात भारतासारख्या खंडप्राय देशात विविध प्रांतात बैलगाड्यांची नावं आणि सजावटींचे प्रकार वेगवेगळे असत, पण प्रकार साधारण हेच असत. हळूहळू लोकांनी घोड्यागाड्या आपल्याशा करायला सुरुवात केली. बैलगाड्यांप्रमाणेच घोडागाड्यांचेही प्रकार होते. 1 घोड्याची गाडी म्हणजे एक्का, तर 2 घोड्यांची गाडी म्हणजे टांगा. मुंबई पुण्यात एका घोड्याच्या गाडीलाही टांगा म्हणत. 2 घोड्यांची परंतु 4 चाकांची गाडी म्हणजे फैटण. मुंबईत या गाडीला व्हिक्टोरिया असंही म्हणत. फैटण 4ही बाजूनी बंदिस्त करून वर छप्पर लावलं की ती लँडो किंवा लँडो बॉडी गाडी बनत असे. यात 4 जणांची आरामशीर बसण्याची सोय असे. ही गाडी बड्या व्यापाऱ्यांची किंवा इंग्रज हुद्देदारांची मिराजदारी असे. मुंबईचे गव्हर्नर वापरत ती गाडी म्हणजे ब्रूहॅम. या लांबलचक गाडीला 4 घोडे जोडलेले असत. पालखी, बैलगाडी, घोडागाडी युगानंतर मुंबईत अवतरली रेल्वे गाडी. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. पण रेल्वे ही लांबच्या प्रवासासाठी योग्य होती. तिच्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही बैलगाडी वा घोडागाडी हीच साधनं उपलब्ध होती. यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. वेगवान परंतु सुटसुटीत वाहनाची गरज भागवण्यासाठी युरोप अमेरिकेत अनेक खटपटी माणसं यांत्रिक वाहन निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती. वाफेवर चालणारी स्वयंचलित गाडी, विजेवर चालणारी गाडी, हे प्रयोग जगभरात सातत्याने केले गेले. अनेक सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर बेन्झिन या द्रवरूप इंधनावर चालू शकणारं वाफेवर चालणाऱ्या गाडीच्या तुलनेत कमी धोकादायक
वेगवान, वाढेतली चढ लीलया चढू शकणारं, चालवणाऱ्यांच्या पूर्ण नियंत्रणात राहील असं एक सुटसुटीत वाहन तयार करण्यात यश मिळालं. या वाहनाला नाव देण्यात आलं मोटर कार. कार हा शब्द घोडागाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅरेज या शब्दाचं लघुरूप आहे. घोड्याऐवजी मोटरवर चालणारं वाहन म्हणून मोटर कार. या वाहनाची शक्ती ही अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवरमध्ये दर्शवली गेली. या नवीन वाहनाच्या जनकांनी पुढच्या काळात अस्तंगत होणार असलेल्या घोडागाडीची आठवण आपल्या नवीन वाहनात नामरूपाने जतन करून ठेवली. ती अशी: बेन्झिन या द्रवरूप इंधनावर धावू शकणारी ही मोटर मात्र खऱ्या अर्थाने आधुनिक मोटारींची पूर्वज होती. ही मोटर कार फ्रान्स व इंग्लंडमध्ये बऱ्यापैकी लोकप्रियही झाली. त्या देशात तिची मागणी वाढू लागली. तशा अनेक कंपन्या मोटार कार निर्मितीच्या व्यवसायात उतरू लागल्या. त्यांची विक्री वाढू लागली. भारतात मात्र ही गाडी यायला पुढची आणखी 20-25 वर्ष जावी लागली. मुंबईत पहिली मोटर कार अवतरली ती 1896मध्ये. 1896च्या फेब्रुवारी महिन्याच्या 24-25 तारखेला MJ पॅक या ब्रिटिश गृहस्थांनी युरोपातून मुंबईतली पहिली मोटर कार आयात केली होती. त्यांनी आयात केलेली ही गाडी फोर्ट भागात टॅमरिन लेनमधल्या मेसर्स कार अँड कंपनीच्या कॅरेज रिपॉझिटरीच्या शोरूममध्ये मुंबईकरांना पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली होती. मिस्टर पॅक यांनी युरोपातून आयात केलेली गाडी प्रदर्शित करण्यासाठी फोर्टमधील टॅमरिन लेनचीच का निवड केली यामागेही एक कारण होतं. टॅमरिन लेन हुतात्मा चौकातल्या सेंट्रल बँकेच्या इमारतीपासून सुरू होणाऱ्या नगीनदास मास्टर रोडवर आहे. नगीनदास मास्टर रोडचं जुनं नाव मेडोज स्ट्रीट. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांची व वकील सॉलिसिटर्सची कार्यालयं, मोठमोठ्या व्यापारी पेढ्या, आयात मशिनरीच्या विक्रीची दुकानं होती. मेडोज स्ट्रीटवरून काळा घोडा चौकापर्यंत जाणारा हा भाग अंग्रेज बझार या नावाने प्रसिद्ध होता. टॅमरिन लेन ही या रस्त्यावरच आहे. धनवंतांचा राबता असल्याने इथे घोडागाड्यांच्या आलिशान बग्ग्या विकण्याच्या अनेक कॅरेज रेपॉझिटरी होत्या. मिस्टर पॅक कदाचित अशा मोटारींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या विचारात असावेत, म्हणून त्यांनी त्या मोटारींचं प्रदर्शन करण्यासाठी फोर्टची निवड केली होती. या गाडीसाठी योग्य ग्राहक त्यांना याच भागात मिळण्याची शक्यता जास्त होती. मिस्टर पॅक यांनी मुंबईत आणलेल्या या हॉर्सलेस आश्चर्याची बातमी द बॉम्बे गॅझेट या वृत्तपत्राने ठळकपणे छापली. बातमीत म्हटलं होतं, 4 चाकी सायकलसारखी दिसणारी ही कार 3 व्यक्तींसाठी बांधलेली आहे. पुढे असलेल्या स्टिअरिंगच्या साहाय्याने या कारचं नियंत्रण केलं जातं. या गाडीला उत्तम वेग असून ती ड्रायव्हरच्या मर्जीनुसार चालते. अवघ्या काही पैशांचं इंधन भरलं असता ही कार 7-8 तास सहज चालू शकते. घोड्यासारखं हिला सारखं दाणा पाणी आणि विश्रांती द्यावी लागत नाही. ही गाडी तासाला 16 मैल म्हणजे 25 किलोमीटर वेगाने पळू शकते. चढ चढताना हिचा वेग निम्म्यावर येतो, पण ती तो चढ सहज पार करू शकते. गाडीत बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही स्वरूपाची व्हायब्रेशन जाणवत नाहीत किंवा घोड्याच्या मलमूत्रासारखा वास येत नाही. या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिला उभी करून ठेवली असता ती घोड्याप्रमाणे कुठे पळून जात नाही. एवढी माहिती देऊन येत्या काळात अशा बऱ्याच गाड्या आजूबाजूला दिसू लागतील असं भविष्यही वर्तवण्यात आलं होतं. ही मोटर म्हणजे घोडागाडीची सुधारित आवृत्ती होती. हिची चाकही घोडागाडीप्रमाणे किंवा सायकलप्रमाणे मोठी होती. फक्त घोडा नसलेली नकटी बग्गीच म्हणा ना. या कारचं रुपडं पाहून ही नकटी नार लोकांना आपल्या नादी लावून पार कामातून घालवणार अशी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी घोड्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची आणि त्यामुळे घोडागाडीवाल्यांचा रोजगार बुडणार याची चिंता वाटू लागली. नवीन गाडीबद्दल अशा उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी या गाडीनं मुंबईकरांची उत्सुकता वाढवली होती यात शंका नाही. त्यांच्या उत्सुकतेला अधिक खतपाणी घालण्यासाठी मिस्टर पॅक यांनी ही गाडी प्रत्यक्ष रस्त्यावर चालवून तिचं प्रात्यक्षिक म्हणजे ट्रायल रन दाखवण्याचं ठरवलं. प्रात्यक्षिकाचा दिवस ठरवण्यात आला 4 मार्च आणि वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतरची.
यावेळेस रस्त्यावरची रहदारी बऱ्यापैकी कमी झालेली असे. त्यामुळे रस्त्यावरून ही गाडी धावत असताना होणाऱ्या आवाजामुळे इतर गाड्यांना जोडलेले बैल, घोडे आणि वाटसरूसुद्धा बिथरून जाऊन अपघात होऊ नयेत यासाठी ही वेळ सोयीची होती. संध्याकाळी 7च्या सुमाराला मिस्टर पॅक बंगल्यातून बाहेर आले आणि गाडीत बसले. त्यांनी स्टिअरिंगचा ताबा घेतला. गाडीत बसलेल्या द बॉम्बे गॅझेट वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ट्रायल रनचा सविस्तर वृत्तांत छापला. त्यांनी लिहिलं, गाडी हळूहळू वेग घेत फोर्टच्या दिशेने निघाली. सुरुवातीला थोडी व्हायब्रेशन जाणवली. वेग थोडा वाढल्यावर ती पूर्णपणे नाहीशी झाली. मिस्टर पॅक आरामात गाडी चालवत होते. संध्याकाळची वेळ असल्याने रस्ता मोकळाच होता, पण जवळ येणाऱ्या बैल, घोड्यागाड्यांना आणि पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी ते हॉर्न वाजवत होते. गाडी पूर्ण वेगाने धावू लागली. वुडहाऊस ब्रिजची चढण तिने सहज पार केली. ब्रिज उतरताना एका घोडागाडीवाल्याने आमच्या मोटारीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा घोडा हे नवीनच जनावर पाहून जागीच थबकला. त्याला मागे टाकून आमची गाडी पुढे निघाली. पुढच्या काही वेळातच आम्ही एल्फिन्स्टन सर्कलपाशी पोचलो. कुलाब्यापासून फोर्टपर्यंतचा प्रवास गाडीने अवघ्या 8 मिनिटात पार केला. हा सर्व वेळ आमच्या गाडीच्या मागून पंचे मुंडासं ल्यालेल्या उघड्या बंब मुंबईकरांचा घोळका बिन घोडा का गाडी, बिन घोडा का गाडी असं ओरडत धावत सुटला होता. ही गाडी दिसायला घोडागाडीसारखीच, पण घोड्याशिवायची. हिचं इंधन हिच्या बूटमध्ये असल्यामुळे ते दिसत नसे. इंजिनही दिसत नसे. त्यामुळे घोडे नसूनही गाडी कशी काय बुवा धावते या विचाराने तेव्हाचे मुंबईकर बुचकळ्यात पडले असले तर नवल नव्हतं. मुंबईतली पहिली गाडी 4 मार्च 1896 रोजी मुंबईच्या रस्त्यावर धावली हे इतिहासात नमूद झालं खरं, पण इतिहासाने या दिवसाची आणि हा दिवस ज्यांच्यामुळे उजाडला त्या M.J. पॅक यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही. मुंबईत धावलेल्या पहिल्या मोटारीचं श्रेय इतिहासाने दिलं ते क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीच्या मिस्टर फोस्टर नावाच्या अधिकाऱ्याला. फोस्टर यांनी घेतलेली गाडी लंडन येथील अँग्लो फ्रेंच मोटर कॅरेज कंपनीने मुंबईत आणलेली होती आणि ती साधारण एप्रिल-मे 1897 मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. म्हणजे M.J. पॅक यांची गाडी कुलाबा ते फोर्ट अशी धावल्यानंतर 1 वर्षांनी. पण कानामागून येऊन तिखट झालेल्या फोस्टर यांच्या गाडीने मुंबईच्या मोटर इतिहासात पहिली म्हणून नमूद होण्याचा मान मिळवला. या वेळपर्यंत श्रीमंत सावकार मंडळी, युरोपियन कंपन्यांचे मुंबईतले अधिकारी, गिरणी मालक घोड्याच्या ऐटदार बग्गीतून किंवा शिग्राममधून फिरत असत. ते आता मोटारीतून फिरताना दिसू लागले. त्यावेळच्या मोटारीचं बाह्य स्वरूप जसं आकर्षक नसलं तरी वेगाने जाणारी मोटार हे ऐश्वर्याचं लक्षण मानलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या गाड्यांना हँडल मारून त्या सुरू कराव्या लागत. गाडीला हँडल मारण्याचं काम ड्रायव्हरलाच करावं लागे. गाडीला गर्दीतून वाट काढण्यास आता फक्त बेस्टच्या बसगाड्यांना असतो ना तसा रबरी पो पो भोंगा असे. मोटारीच्या डाव्या मडगार्डवर स्टेपनी आणि उजव्या मडगार्डवर हत्यारांची पेटी असे. सामान ठेवण्याकरता गाडीच्या पाठीमागे उघडा बूट असे. नको असेल तेव्हा तो मिटून ठेवता येत असे. त्या काळी क्रोमियमचा शोध लागला नसल्याने गाड्यांचे दिवे, रेडिएटर, बंपर वगैरे जे भाग आज क्रोमियम प्लेटेड दिसतात ते त्या काळी पितळेचे असत आणि ब्रासो लावून ते चकचकीत ठेवले जात. पहिल्या गाड्यांचे दिवे पुढच्या फुगीर मडगार्डवर दोन्ही बाजूला किंवा फूट पायरीवर असत आणि त्यांची ठेवण व्हिक्टोरियाच्या कंदिलासारखी असे. काळाबरोबर मोटारींचं बाह्य स्वरूप अधिकाधिक देखणं होऊ लागलं. 1920-25 पासून मुंबईच्या रस्त्यांवर क्रायस्लर, पिजो, इटालियन फियाट, रेनॉल्ट, सिट्रॉन, ब्यूक, पोंटॅक, हडसन अशा एकापेक्षा एक देखण्या परदेशी बनावटीच्या गाड्यांचा राबता सुरू झाला. या गाड्या अधिक अश्वशक्तीच्या, मजबूत आणि आकर्षक होत्या. त्या काळी पेट्रोल पंप अगदी मोजकेच होते. पंपांची संख्या कमी असल्यामुळे टाकी फुल करण्याकडे कल असायचा. ब्यूकसारख्या मोठ्या गाड्यांच्या टाकीत 30 ते 35 गॅलन पेट्रोल मावे. त्या काळी विजेवर चालणारे पंप नव्हते. टाकी फुल करूनही शिवाय पेट्रोलचे हिरवे लाल गॅलनचे सुटे पॅकबंद डबे विकत घेता येत असत. मुंबई बाहेर हमरस्त्यावर देखील कोठेही पेट्रोल मिळण्याची सोय नसल्यामुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाडीत 2-3 डबे बरोबर घ्यावे लागत.
बर्मा शेल ही एकमेव पेट्रोल कंपनी होती. मुंबईत किंवा देशात गाड्यांचं उत्पादन सुरू होण्याचा काळ अजून खूप दूर होता. युरोप अमेरिकेतून या गाड्या बोटीने आयात केल्या जात. बोटीतून प्रचंड मोठ्या लाकडी पेट्यामधून या गाड्या मुंबईच्या बंदरात उतरत. परदेशातून आलेली गाडीची प्रचंड पेटी उघडून आपल्या डोळ्यासमोर गाडी घेण्याचा अनेकांना शौक होता. आजच्या काळात नवीन वस्तू घेताना वापरला जाणारा पेटी पॅक हा शब्दप्रयोग बहुतेक इथूनच आलेला आहे. गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन 4 डिसेंबर 1928 रोजी अमेरिकेतल्या जनरल मोटर्सनी त्यांच्या मोटर जुळणीचा कारखाना म्हणजे असेंब्ली प्लांट शिवडीला सुरू केला. मोटारीची किंमत कमी होऊन विक्री वाढावी हा हेतू यामागे होता. जनरल मोटर्सच्या मोटारींचे सुटे भाग या कारखान्यात येत आणि त्यांची इथे जुळणी करून मोटरगाडी तयार केली जात असे. पुढच्या काही दिवसातच या कारखान्यामधून पहिली शेव्हरले कार बाहेर पडली आणि पुढच्या महिन्याभरात एकूण 1000 गाड्यांची या कारखान्यात जुळणी करण्यात आली. आणखी काही महिन्यांनी कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर दिवसाला 100 गाड्या या गतीने गाड्यांची जुळणी होऊ लागली होती. महायुद्धादरम्यान 1942-43च्या सुमाराला देशात हिंदुस्तान मोटर्सचा कारखाना सुरू झाला आणि ॲम्बॅसेडर ही भारतीय कार भारतातल्या रस्त्यांवर धावू लागली. त्यानंतर काही वर्षांनी फियाट ही दुसरी भारतीय कार रस्त्यावर आली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातच गाड्यांचं उत्पादन सुरू झालं आणि परदेशी गाड्या मुंबईच्या रस्त्यावरून हळूहळू नाहीशा होऊ लागल्या. 1954मध्ये जनरल मोटर्सने भारतातला असेंब्ली प्लांट बंद केला. फियाट आणि ॲम्बॅसेडर गाड्यांनी भारतातील रस्ते काबीज केले. मुंबईत फियाटची म्हणजे नंतर प्रीमियर पद्मिनीची मिजास मोठी होती. एव्हाना केवळ फियाट आणि ॲम्बॅसेडर गाड्या पाहायची नजरेला सवय झाली असल्याने फोर्टसारख्या व्यापारी विभागात आणि पेडर रोड, वॉर्डन रोडसारख्या उच्चभ्रू भागात दिसणाऱ्या लांबलचक सुळकन पळणाऱ्या परदेशी गाड्या मात्र मान मागे वळवून पाहण्यास भाग पाडत. 1983-84मध्ये मारुती 800 गाडी अवतरली. 20व्या शतकाच्या शेवटाला सरकारने स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणानंतर मात्र मुंबईत पुन्हा एकदा विविध बनावटीच्या देशी परदेशी गाड्या दिसू लागल्या. त्याही नजरेला आता सवयीच्या झाल्या. नव्या सहस्त्रकात मध्यम वर्गाकडेही पैसा येऊ लागल्यामुळे आणि प्रतिष्ठेचे नवे मानदंड स्थापित होऊ लागल्यामुळे स्टेटस सिम्बॉल म्हणून गाड्या खरेदी करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. लोकसंख्या वाढते आहे आणि त्याबरोबरच गाड्यांची संख्याही वाढते आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. त्याचाही परिणाम गाड्यांच्या अधिक विक्रीच्या रूपात दिसून येतो आहे. पार्किंगची पुरेशी सोय नाही तरीही गाड्या खरेदीची गरज आणि हौस फिटत नाही. मोटार गाड्यांचं युग सुरू झाल्यानंतरही बराच काळ मुंबईच्या फोर्ट भागात पर्यटकांना घोड्याच्या व्हिक्टोरियातून फेरफटका मारण्याची हौस पुरी करता येत असे. आताशा पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या व्हिक्टोरिया सुरू झाल्या आहेत. या व्हिक्टोरिया मुंबईत धावलेल्या त्या पहिल्या वहिल्या बिन घोडा का गाडीसारख्याच दिसतात. त्यांना पाहून इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा भास होतो. धन्यवाद. आताच आपण सन्माननीय सुप्रियाताई विनोद आणि सन्माननीय मंगेश सातपुते यांच्या भारदस्त आवाजात मुंबईच्या 2 वेगवेगळ्या कालखंडांवर आधारित पुस्तकातील उतारा वाचन ऐकलं. मी सुप्रियाताई आणि मंगेशी या दोघांचेही मनापासून आभार मानते. सुप्रियाताईंनी अज्ञात मुंबई या पुस्तकातील उताराचं वाचन केलं. त्या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंके उपस्थित आहेत. हां, त्यांना रंगमंचावर याची विनंती करते मी. श्री नितीन साळुंके यांचा सत्कार करण्याची विनंती मी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रतिभा सराफ यांना विनंती करते.
धन्यवाद. सर, एकच मिनटात आटपतो. माझी 2 पुस्तकं, अज्ञात मुंबई हे पहिलं पुस्तक, आणि तेव्हा मी दुसरं लिहिणं नाही माहीत नव्हतं म्हणून त्याला फक्त अज्ञात मुंबई हेच नाव दिलं. आणि पण माझ्याकडे माहिती एवढी जमा झाली की ते दुसरंही लिहावं लागलं मला. आणि नुकतेच आपल्यातनं गेलेले अरविंद पाटकर यांचे या पुस्तकं माझ्याकडनं लिहून घेण्यामागचं श्रेय त्यांचं आहे. ही 2 पुस्तकं लिहायला मला 10 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि पूर्ण संशोधनाअर्थी आणि पुराव्यासहित केलेलं लिखाण आहे. आणि तिसरं पुस्तक माझं येतं आहे KM हॉस्पिटलवरती. 22 तारीखला KMला 100 वर्ष पूर्ण झाली. 80-90च्या दशकापर्यंत मुंबईकरांसाठी KM हा शेवटचा शब्द होता. अगदीच कुठं काही होत नाही तर KMमध्ये जा म्हणून. तर ते KMचे ऋण फेडायचे म्हणून मी KMवरतीच एक पुस्तक स्वतंत्र लिहितो आहे. पण हे पुस्तक KMवरती असलं तरी ते KMने अजून 2 हॉस्पिटलांना जन्म दिलेला आहे हे कुणालाही माहीत नाही आहे. आणि या सगळ्यांचा मागे त्याचा ड्रायव्हिंग फोर्स जो म्हणतो ना, तो इंग्लंडचा राजा होता, तर 7वा एडवर्ड, ज्याला आपण काळा घोडा म्हणून पण ओळखतो, त्याचंच नाव आहे KMला. बस मला हेच तुम्हाला सांगायचं होतं जरा. ते पुस्तकं, आणि ही 2ही पुस्तकं बाहेर विक्रीसाठी आहेत, लागली तर तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद सर.